मित्रांनो आपण मॅप पण चालू आहे आपलं. ट्वेल्थ सीएनजी बंद होती जी पंपवर तर आलो आहे. चहा वगैरे पिऊन निघालो आता. कुठे वाट बघत होतो. थोडंसं काम चालू आहे मित्रांनो. नमस्कार मित्रांनो, स्वागत करतो तुमचं नवीन एका ब्लॉगमध्ये. तर आज रविवार आहे आणि आपण चाललो आहे कुठे ते तुम्हाला खालती गेल्यावर सांगतो थोड्या वेळात. आणि सकाळचे वाजलेत तर थोड्या वेळात भेटतो खालती तुम्हाला जाऊन आणि सांगतो सगळं कुठे चाललो आहे आज. तर मित्रांनो आपण चाललो आहे गावी आपल्या मालवणला. मी आणि काका आहे पाठी. तर आम्ही निघालो आहे. वाजलेत 4-5. तुम्हाला पूर्ण प्रवास दाखवतो, शेवटपर्यंत ही व्हिडिओ बघा. पावसाळी प्रवास आहे. भेटू पुढे आपण. पनवेलला आपण गॅस भरणार आहे थोड्या वेळाने, कारण गॅस नाही आहे. ते एकदम क्लिअर आहे, काय नाही. आणि मॅप पण चालू आहे आपलं, कारण पहिल्यांदा चाललो आहे. पनवेलचा सीएनजी बंद होता. गॅस पण संपत आला आहे. कमी आहे गॅस खूप. बघू आता तिकडे सीएनजी पंप चालू असेल तर ठीक आहे, नंतर पेट्रोल भरावं लागेल. सीएनजी पंपवर तर आलो आहे, पण सीएनजी पंप चालूच नाही आहे. आता 6 वाजता चालू होणार आहे आणि 5:32 झालेत. आता 6 वाजेपर्यंत आपल्याला इकडेच थांबायचं, कारण पुढे नाही आणि गॅस पण आपल्याकडे भरपूर कमी आहे. त्यामुळे सीएनजी पंपकडे थांबलो आहे. आणि पाऊस पण चालू झाला आहे. मित्रांनो फायनली 6 वाजलेत आणि 6 वाजता सीएनजी चालू करणार आहे. आता आपलाच पहिला नंबर आहे. बघू सीएनजी भरून आपण भेटू पुढे. आपली ऑटो 7595 फर्स्ट टाईम चाललो ऑटोनी, एक्सपिरियन्स. मित्रांनो सीएनजी तर भरलं आहे. सीएनजी भरून आम्ही आता निघालो आहे. हा मुंबई गोवा हायवे आहे, तो बघताय तुम्ही. एकदम भारी आहे. तुम्ही बघताय हा रोड आहे तो पनवेलपासून सुरू झालेला आहे रोड. हा एकदम चांगला रोड आहे. आणि पुढे काय आलं ते खड्डे बिड्डे काय ते आता पुढेचं बघू आपण, पण हा रोड भारी आहे. चहा प्यायला थांबलोय. झाले. चहा वगैरे पिऊन निघालो आता पुढच्या प्रवासाला. परत मस्त झाले. मॅप चालू आहे इकडे. भेटू पुढे.
भेटलेला, मध्ये मध्ये चांगला रोड आहे, बघूया पुढे. नाश्ता करायला थांबले. वाजलेत 10. नाश्ता वगैरे आत्ताच केला आहे, चहा वगैरे पिली आहे. CNG फुल आहे. भेटू पुढे. आतुरतेने वाट बघत होतो तो आता काहीच क्षणात येणार आहे. कशेडी बोगदा, ज्याचा आपल्याला अनुभव घ्यायचा होता. मित्रांनो, हा कशेडी बोगद्याचा एक्सपिरियन्स भारी होता, एकदम एक नंबर एक्सपिरियन्स होता. परशुराम घाट आहे मित्रांनो. परशुराम घाटामध्ये अजून 242 किलोमीटर आहे आपलं लोकेशन.
एका ठिकाणी. पाऊस नाहीये. रोडचं काम चालू आहे मित्रांनो. इथेच एवढा खराब रोड लागला आम्हाला आता. वाजले 1:32. संगमेश्वरच्या पुढे आम्ही. आतल्या रोडने आलोय. एकदम मस्त रोड आहे. डायरेक्ट पालीला निघतो. बघू आपण. मित्रांनो पालीला बाहेर निघालोय. आता हायवे पकडलाय. चांगला रोड होता. दुपारचे 3:48 झालेत आणि आपण आता 2 तास 2 मिनटं म्हणजे 115 किलोमीटर लांब आहे. थांबलेलो असंच आम्ही. पाच 50ला हे दाखवते. मित्रांनो अगोदरपासून इच्छा होती मालवण साईडला रिक्षाने यायची आणि ते म्हणजे आत्ता पूर्ण साध्य म्हणजे बोलतात ना इच्छा पूर्ण झाली आहे. काहीच क्षणात आपण पोचू. खूप आनंद होतो खूप. ते सुद्धा रिक्षाने. यानंतर पण आपण बघू रिक्षाने यायचा प्रयत्न करू. खूप मोठी रिक्स घेतली आहे. रोड तर चांगले आहेत. भरपूर चांगले रोड आहेत. आधीमध्ये जरा कामं चालू आहेत रोडची. पण ठीक आहे. बघू भविष्यात होतील रोड चांगले. मित्रांनो माझ्या आजीचं गाव आलंय राजापूर. खूप वेळानंतर हॉटेल भेटले. मिसळपाव मागवली. हायवेलाच आहे. परत एकदा मिसळ मागवलेली. 1 नंबर मिसळ होती. आताच खाल्ली आहे. आणि आता परत चहा मागवली. इथे 1 नंबर हॉटेल आहे. राजापूरपासून 4 किलोमीटर वरती आलो आहे आपण नाश्ता करण्यासाठी. खूप वेळ आपण शोधत होतो नाश्ता करायला. नंतर हे हॉटेल भेटलं आपल्याला. मस्त एकदम चांगली मिसळ होती. एकदम मस्त. आणि इकडे सेल्फ सर्व्हिस आहे आणि मालकच काम करतात मस्त एकदम. काय चॅनल कुठला तुमचा? सिद्धेश जाधव. सिद्धेश जाधव. नंबर घ्यायला पाहिजे आता. नाही नंबर यूट्यूबला टाका ना डायरेक्ट. यूट्यूबला टाकू. मित्रांनो कधी राजापूरला आलात तर राजापूरच्या पुढे 4 किलोमीटर वरती जे नाश्त्याचं दुकान आहे नाश्ता सेंटर पवार हे त्यांचे मालक आहेत. आणि जर आलात कधी तर राजापूरला इकडे नक्की नाश्ता करा. फायनली मित्रांनो आपण कुडाळला पोचलो आहे. बघताय कुडाळ आहे. कुडाळ स्टेशन पाठी राहिलं आणि थोड्याच वेळात आपण वेतुराला पोचू मामाच्याकडे. आपला भाऊ भेटलेला आहे कुडाळला आणि आता जवळच आहे आपण. फायनली आपला स्वप्न पूर्ण झालंय. ही आहे माझ्या आईची शाळा.
लोकेशनला.